तर रुद्रचं म्हणणं होतं की घालिंग लोटांगण म्हणजे गोल नाही फिरायचं. तर सुप्रभात मंडळी, प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तर आता ही तयारी चालू आहे, देवपूजा करायची आहे. अजून तब्येत आता बरी आहे. कामाला काल खूपच उशीर झाला, त्यामुळे झोपायला पण खूप उशीर झाला. तिला मी मोकळी सोडलेली आहे, आता ती पळत येईलच. सेल्फी चल चल, ये खाली, चल 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 बाळ, इकडे बघ, इकडे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, चल वर, चल वरती. तर आधी घेऊयात चहा, मग करूयात देवपूजाला सुरुवात. तर देवपूजा झाल्यावर आपण भेटूयात. मी तोपर्यंत चहा घेतो, तुम्ही चहा घ्या. डेकोरेशनचं बऱ्यापैकी मंडळाचं डेकोरेशन होत झालेलं जमाय. तुला चहा नाही, चहा पिणार का? चहा पिणार? चहा प्यायचा आहे का? बघती काय असं ते रिक, चहा प्यायचा आहे का? तर मी आता खालच्या घरात आलेले, आता देवपूजा करतो, मग तुम्हाला भेटतो. चला. तर रुद्राने एक गोष्ट मला सांगितली, तो सांगत जावा म्हटला सर्वांना की तो स्कूलमध्ये गेलाय, त्याच्यामुळे तो सकाळी दिसत नाही. त्यांनी मला आठवणीने सांगायला सांगितलेलं तुम्हाला. तर देवपूजा वगैरे करून झालेली आहे. आता एक महत्त्वाचं काम मागे लागले. तर चला चहा घेऊ आणि निघूयात आपण. चला. आई मी आलो का जाऊन? रुद्र आलाय का? आलो मी खाली जाऊन. हा चला निघूया. पाऊस चालू आहे आज, भुरभुर आहे आज, जोरात भुरभुर चालू. राहू दे. तर त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलेलं चिवडा केलेली, हो काय, हो काय, ही पळाली, ती कशी पळती बघा. पळाली पळाली हो, ती म्हणते मी आंघोळ केली नाही, मला दाखवलं. पळाली ती. ही आमची मावशी, ही आमच्या वहिनी, कालच्या अण्णा आलते ना त्यांची मिसेस, आणि ही आमची सिद्धी. आणि आमचा एमजे झोपलेला आहे, आमचा एमजे झोपलेला आहे. ही लाजती लाजती, एवढी मोठी झाली तरी व्हिडिओ द्यायला लाजते हो काही, लाजती. तिला नंतर निवांत भेटूयात आपण. मावशी विचारती कोण आहे, तर मावशीला अजून काही कल्पनाच नाहीये, तर आपण मावशीला नंतर व्हिडिओ दाखवूयात सर्व. तर चला येऊयात जाऊन, पहिलं एक महत्वाचं काम करून येऊया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कणकवलीमध्ये. आता एक मस्तपैकी गोष्ट घडली. एक फुल कार्यक्रम झालेला माणूस आहे, फुल दिलेला आहे, आणि त्यांनी मला लिफ्ट मागितली. लिफ्ट मागायची स्टाईल तर एवढी भारी होती, सेम रजनीकांत स्टाईल. मी दाखवू नाही शकलो तुम्हाला, पण फुल एक नंबर, म्हणजे रजनीकांतच्या स्टाईलमध्येच होता, फुल दिलेला होता. चला आता पोचलो आहे मी. लाईट बिलची जी शंका होती निरसन झालेले, आता बघूया घरी जाऊन काय होतं ते बघू. आता लाईट बिलचा एक विषय होता, त्यासाठी आलो होतो. तर लाईट बिलचं झालं होतं ते. तर आता वेळेवरती बिल भरा, नाही तर तुमच्या डिपॉझिटमधनं तुमचं पेमेंट मायनस होणार, आणि नेक्स्ट बिलमध्ये ते डिपॉझिट पण वाढून येणार. हे लक्षात ठेवा सर्वांनी. नवीन नियम आहे, माहिती नसेल माहिती करून घ्या. मला तर माहिती नव्हता, मला आता माहिती पडलं आहे. तर लाईट बिल त्यांचं म्हणणं आहे की वेळेवरती भरा, म्हणजे तुमचं जे डिपॉझिट असतं त्यातनं ते लाईट बिल कट करणार नाही. जर तुम्हाला 1500 रुपये बिल आले आणि तुम्ही जर ते भरलं नाही, आणि ते तुमच्या डिपॉझिटमधनं कट होणार 1000 रुपये, आणि नेक्स्ट टाईम येताना मग ते 1000 रुपये ॲड होऊन दिवस बिल येणार. तर हे तुम्ही लक्षात घ्या. चला निघूयात आता, मस्त चहा पिऊ कुठं तरी निघूयात.
तर आता आपण घरी पोहोचलेलो आहे. चहा घ्यायला काही थांबलो नाही. पाऊस सुरू झाला होता आणि एडिटिंगचं काम थोडंसं पेंडिंग आहे. थोडं नाही, भरपूर पेंडिंग आहे. तर ते करूयात म्हटलं. आता आलो घरी. चला थोडंसं काम करून मग आपण भेटूयात परत एकदा. आता मी वरच्या घरात चाललो. तुम्हाला रुद्र दाखवतो काय करत असेल. 100% गेम खेळत असेल. चला. बरोबर मी बोललो की नाही, 100% बोललो की नाही गेम खेळत असणार आहे. 100% 101% गेम खेळायचा कार्यक्रम त्याचा चालला होता, मला माहिती होतं. म्हणून मी बरोबर लपून आलो. तर या मुलाला तुम्ही नेहमी गेम खेळतानाच पाहिलं असेल. अभ्यास पण करतो, पण आता आम्ही जेव्हापासून ब्लॉगिंग चालू केली तेव्हापासून त्याला बऱ्यापैकी सुट्टीच आहे. त्याने सुट्टी घेतलेली मध्ये आधी. आता याच्यासाठी क्राफ्ट पेपर आणले होते रात्री आणि त्याच्या मम्मीने आणले, पण याला सांगितलंच नाही आणि यांनी आज स्कूलमध्ये क्राफ्ट पेपर नेलेच नाही. मग त्याच्यामुळे त्याच्या आणि त्याच्या मम्मीची जराशी शाब्दिक बाचाबाची झाली आणि तो रुसलाय. तर कसा रुसलाय बघा, अजून केवढा रुसून बसलाय. आता फक्त रडायचाच बाकी. बघू रुद्र, रुद्र, रुद्र. तर असा हा आपला रुद्र बघा. वडिलांसोबत कसा बोलतो, छान, किती छान बोलतो ना वडिलांसोबत. आला अरे तर नमस्कार मंडळी. माझं पण काम मगाशी उरकले, पण व्लॉग बनवता नाही आला. आणि रुद्र आत्ता एक अर्धा तास झाला ट्युशनवरून आलेला आहे आणि आता तो चहा बिस्किटाचं झालेलं आहे. आता तो अभ्यास करणार आहे. तर मी पण आता फ्रेश होतो थोडा आणि मग आपण भेटूयात कंटिन्यू आपल्या या व्लॉगमध्ये. आहे का नाही रुद्र? काय खाल्लं तू? चहा बिस्किट खाल्लं. खोकला असतो तो आजकाल. ते बघ झालं झालं सर. हे बघ अशी त्याची सॅक आहे ही ब्ल्यू कलरची सॅक नाही की अभ्यास करायला चाललाय. तर असं आता मन लावून रुद्राचा अभ्यास चालू आहे. त्याचं एक टाइम टेबल असतं सर्व गोष्टींचं त्यांनी बनवलेलं आहे. सकाळी आला स्कूलमधनं 1 वाजता की 1 ते 2 तो जेवण. त्याच्यानंतर 2 ते 3 वाजेपर्यंत त्याला वाटेल ते टी व्ही गेम काही. आणि त्यानंतर 3 ते 4 मग होमवर्क स्कूलचा आणि मग 4ला ट्युशन. आता परत त्याचा टायमिंग झालेला आहे स्कूलच्या होमवर्कचा, तर तो करतोय. तर त्याला आपण आता डिस्टर्ब नाही करत, त्याचं चालू द्या. तर चला तर मंडळी, आता रुद्राचा पण अभ्यास झालेला आहे आणि माझंही काम बऱ्यापैकी झालेलं आहे. तर मी रुद्र निघालो आहे मम्मीला घ्यायला, त्याच्या म्हणजे वनिताला घ्यायला. तर चला निघूयात. आता पुढचा ब्लॉग थोडासा रुद्र बनवत दरवाळा. चला आता आपण आता जाऊया मम्मीला घ्यायला. चला आपण बाहेर निघूया. पाऊस आहे का रे? पाऊस का नाही. तर आता बघायची आपली सेल्फी. आपली एकदम शांत बसली. बिचारीला खेळायला कोण नाही आहे म्हणून शांत बसली. चल चला चालू.
मम्मीने बघू नये म्हणून हा गाडीच्या अशा ज्युपिटरच्या स्पेसमध्ये लपून बसला होता, पण लांबूनच त्याला त्याच्या मम्मीने पाहिलं होतं आणि मग त्याचा झाला पचका. चला घरी जाऊ. तर मनात आलं मठात जाऊया आणि गाडी वळाली मठाकडे. आम्ही पोचलो तेव्हा मठात भजन चालूच होतं. मग घेतलं दर्शन. तर वनिताला आणि रुद्रला मठात आता भजनाला बसवलं मी आणि मी चाललो मटकी वेळ आणायला. चला तुम्हाला तर हे बालाजीनगर धनकवडीची प्रसिद्ध मटकी भेळ दाखवतो. टपरी छोटीच आहे पण भेळ एक नंबर आहे, दाखवतो. तर दादाचं दुकान के मार्केटच्या बरोबर समोर आहे आणि बऱ्याच वर्षापासून झालं ते वेळ वेळ एकदम क्वालिटी आहे, झणका आहे. तर मी मठाच्या इथे आलो आहे परत. आता रुद्रला घेतलं आहे मी आणि आता आम्ही परत घरी निघालो. तर चला मग. तर आम्ही आमच्या घरी आता पोचलो आहे. रुद्रनी चालत चाललो आहे, पाहू शकता. हा आपला रुद्र. काय घेऊन चाललाय रुद्र हातात? अरे वा, वेळ आहे का? वेळ भेटली पण मटकी वेळ नाही भेटली. आता काय मूड ऑफ झाला आमचा. रुद्र म्हटलं त्याच्याऐवजी वडापाव आणला असतं तरी चालला असतं. तर घेऊयात मटकी वेळ, खाऊयात, भेटू परत. नाही ना तर आता वेळ वगैरे खाऊन झाली. महाराजांची आता आरती करून घेतो. आज सोमवार आहे तर आरती झाल्यावर भेटूयात परत आपण. यांची मस्ती बघा दोघांची. बघा या दोघांची मस्ती. बघा या दोघांची मस्ती. जय मंगल श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सर्वे मात्रे नापूर्ती. जय देव जय देव हे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथनाचे चरण विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी. तर रुद्रचं म्हणणं होतं की घालिंग लोटांगण म्हणजे गोल नाही फिरायचं, तर हां तर पूर्णपणे महाराजांसमोर लीन होऊन जायचं आपण, असं त्याचं म्हणणं आहे. परेला बघ, धर 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 परेला. मांजराची पिल्ला आहे तिथं, ते परत आहे त्या जागेवरती ती आलेली आहेत. बाहेर सोडलंच नाही त्यांना आम्ही. सार्थक आणि ही आमची परी पळतीये. परी लास्ती काय तू इकडे. परी गेली तिच्या घरी. तर ही आमची परी. परी इथं आली तेव्हा खूप लहान होती. सार्थक पण खूप लहान होता. पहिलवान आमचा आता झालेला आहे. आणि आमच्या शेजारीच राहिले होते, आता खाली बालाजीनगरमध्ये राहिले गेलेले. सार्थकची ओळख करून दे की रुद्र. सार्थक दादा आहे तू. सार्थक दादा आहे. आणि परी तिथून लपून बघती. दोघांचं डिस्कशन आता फ्री फायर बद्दल चाललेलं आहे. म्हणजे आता एक ग्रुप बनवून फ्री फायर खेळणार नेहमीप्रमाणे. हे असा आमचा रुद्र. स्वतः तर त्या फ्री फायरचा वेडाच आहे, पण दुसऱ्यालाही वेडा करून सोडला आता रुद्र आमचा. आता टी बघा, आता ही लहान बाळ असल्यापासून मी हिला सांभाळलंय, बघितलं हिला. आणि आता मोठी झाली तर एवढीला असते जशी काही कॉलेजचीच मुलगी आहे. हा इकडे बघा. आणि तेल बघा, त्याची हेअरस्टाईल पाहू शकता तुम्ही. काय हेअरस्टाईल बघा तिची तुम्ही. इकडे बघ पर्याय बघ लवकर, मग बघ, नाही तर मग अख्ख्या व्हिडिओ तुला सांगितली. तर अशी शेवडी परी. आणि मी तिला नेहमी चिडवतो, परी जा तुझ्या घरी आणि खा खाली, असं मी नेहमी चिडवतो.
बरी काका तुला कशी क्लिप लावायची माहिती का? विसरली ती, आता मोठी आली परी. तर नमस्कार मंडळी, आता नवीन शो चालू झालेला आहे बिग बॉस. पाहू शकता आपल्या महाराष्ट्राचा कॉमेडियन मजा येणार आहे आता बिग बॉस बघण्यासाठी. मैंने इस घर की, इसमें रहने वाले घर वालों की डोर अपने हाथों में रख उनको संभाला है. तर बघूयात आता रास्ता दिखाया है. बिग बॉस, आणि लवकरच मराठी बिग बॉस पण सुरू होईल, तेव्हाही मजा येईल. आपकी जनरेशन का तर सर्वांनी जेवायला जेवण करूयात. मसाले भात आहे मस्तपैकी, भाजी, भात. सोशल मीडियामुळे प्रतीक मोरे पोहोचल्यावर प्रतीक मोरेला आपण सपोर्ट करूया. भरपूर वोटिंग त्यांना आता करूयात आपण. कितने बेड्स हैं? 15. यानी कि मराठी माणूस एवढा पुढे पोहोचला, और बेड्स आनंद वाटतोय. त्यांनाही आपण सपोर्ट घर करूया. वाला ऐसा होगा जो बाकी. तर आता रुद्रचा आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे. आता गणपती बाप्पा तर वनिताने आणि त्यांनी मिळून काढलाय. तर मला म्हटलं पप्पा आता आपल्याला याला कलर करायचा आहे. तर वनिताने डोकं चालवलं, नेल पॉलिश वापरूया. तर म्हटलं चला नेल पॉलिश वापरूया, आणि आम्हाला हे सुचले बरोबर 12 वाजता करायला. तर आम्ही आता 12 वाजता बसलोय रात्रीच्या हे करण्यासाठी प्रोजेक्ट. उद्या सकाळी त्याला सबमिट करायचं आहे. पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पांचा छान असं ड्रॉइंग रुद्रनी वनितानी मिळून काढलंय. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला हे पूर्ण झाल्यावरती आम्ही दाखवूच परत एकदा. रुद्र हाय कर की यूट्यूबवर आपल्या फॅमिलीला. चला, तर रुद्राचं हे प्रोजेक्ट तयार झालेलं आहे. साधारणतः 1:30 वाजला आहे आता. आता आपण या व्हिडिओचा पण इथेच समाप्ती करूयात. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शुभरात्री, गुड नाईट, धन्यवाद.